नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नवी भरारी. या कथेचा भाग पहिला. चंद्रवदन मोठ्या मजेत आपली नवी मोटार वेगानं चालवत होता. आदल्या रात्रीपर्यंत आपण दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघणार आहोत अशी त्याला कल्पना नव्हती. गेले 2 महिने तो एक नवीन रहस्यमय कादंबरी लिहित होता आणि त्याचं ते काम अगदी सुरळीत चाललं होतं. पण सकाळी जेव्हा तो लिहायला बसला तेव्हा त्याची लेखणी थांबली. पुढे काय लिहावे ते त्याला सुचेना. तेव्हाच त्याला मोहनने दिलेल्या आमंत्रणाची आठवण झाली. मोहन हा त्याचा एक जुना मित्र होता. मोहनचं अलीकडे लग्न झालं होतं, पण त्यावेळी चंद्रवदन बाहेरगावी असल्यामुळे त्याला मोहनच्या लग्नाला हजर राहता आले नाही. आणि यावेळी आपल्या खोपोली येथील घरी निदान शनिवारी रविवारी राहायला यावं असं मोहननं त्याला आग्रहाने सांगितलं होतं. ते आमंत्रण पण बरेच जुनं झालं होतं, पण आज शनिवार होता आणि तो काहीही करू शकत नव्हता. त्यामुळे त्यानं लागलीच खोपोली इथे जाण्याचं ठरवलं. मोहन हा चंद्रवदनापेक्षा वयानं फार तर 4-5 वर्षांनी मोठा असेल. मुंबईतील एका सॉलिसिटर कंपनीचा भागीदार असल्यामुळे त्याची वागणूक बदलली होती आणि त्यामुळे तो बराच प्रौढ असावा असं वाटत असे. मोहननं चंद्रवदनाचे हार्दिक स्वागत केले आणि नंतर त्याची आपल्या बायकोबरोबर ओळख करून दिली. लीलाची आणि चंद्रवदनची जुनी ओळख होतीच. त्या तिघांनी नंतर आनंदानं चहापान केलं आणि नंतर मोहनने त्याला तेथील स्वतंत्र खोली दाखवली. तुझी जागा बरीच मोठी दिसते, चंद्रवदन म्हणाला. होय, या घराच्या सभोवती सुमारे 20 एकर जागा आहे. त्यापैकी 2 एकर जमिनींमध्ये भाजीपाल्याची लागवड करण्यात येते आणि बाकीची सर्व शेतीसाठी आणि गुरे चराईसाठी वापरण्यात येते. भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी मी 2 माणसं ठेवली आहे, मोहन म्हणाला. तू एक भाग्यवान माणूस आहेस, चंद्रवदन हसून म्हणाला. पण मोटारीच्या प्रवासामुळे माझे पाय अवघडले आहेत. आजूबाजूला थोडं भटकण्याची माझी इच्छा होती. जरूर जाव, मोहन म्हणाला. पण मला जरा माझ्या बगीचात काम आहे. तुझ्याबरोबर लीला येईल. पण मला कसं जाता येईल, लीलानं हसून विचारलं. इतके बडे पाहुणे आल्यामुळे त्यांच्या संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था पाहायला नको का? तुम्ही दोघं चिंता करू नका, मी वाट चुकणार नाही. मोहन, तुझ्या मालकीची जमीन कुठपर्यंत पसरली आहे तेवढं सांगितलंस तरी चालेल. मोहननं त्याला खिडकीजवळ नेलं आणि बोटाने दाखवत तो म्हणाला. डाव्या बाजूच्या कुंपणापर्यंत आणि समोरच्या त्या झाडीपर्यंत सर्व जमीन आपली आहे. तुला पलीकडे एक ओढा लागेल. तो ओढा म्हणजे आपली हद्द आहे आणि ओढ्याच्या पलीकडे थेट रहदारीच्या रस्त्यापर्यंत तुला वाटेल तिथे भटकता येईल. तू बंदूक मात्र घेऊन जा आणि एखादा ससा मारता आला तर पहा. अलीकडे येथे ससे फार बोकाळले आहेत, भाजीपाल्याचा नाश करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव, या पलीकडच्या झाडीत बंदुकीच्या गोळ्या झाडू नकोस. ती जागा वृद्ध गणपतरावांची आहे आणि त्यांनी तिथे 3 पहारेकरी ठेवलेत. त्या भागात जर कोणी शिकारीला गेलं तर लागलीच ते पोलिसांच्या स्वाधीन करतील. मोहन आपली 2 नळ्यांची बंदूक आणि काही काडतुसं त्याला दिली. चंद्रवदन घराच्या मागील दारानं बाहेर पडला. सूर्य पश्चिमेकडे वळला होता. ओढ्याच्या पलीकडील झाडीवर संध्याकाळची छाया पसरली होती. हवा मजेदार होती आणि मुंबईसारख्या बजबजपुरीत राहणाऱ्या चंद्रवदनला तेथे पसरलेली शांतता आल्हाददायक वाटत होती. एका छोट्या शेतातून तो पलीकडच्या कुंपणाजवळ गेला तेव्हा दुसऱ्या बाजूला त्याला कित्येक ससे चरताना दिसले. ते ससे सावध होते, पण आपणावर हल्ला होईल असा त्यांना संशय नव्हता. चंद्रवदनने आपली बंदूक सरसावली आणि तो कुंपणा पलीकडे गेला. ससे चोही बाजूला धावले आणि चंद्रवदनने 2 गोळ्या झाडल्या. 2 ससे त्याने ठार केले. गोळीबारामुळे त्या ठिकाणी आणखीन शिकार साधणं शक्य नव्हतं. आवाजानं ससे दूर पळाले होते. म्हणून भरभर पावलं टाकत चंद्रवदन उजवीकडे वळला आणि तेव्हा त्याला सुमारे 250 यार्डावर असलेलं एक छोटंसं घर दिसलं. चंद्रवदनला मोहननं सांगितलेली हकीकत आठवली. पूर्वी ती सर्व जमीन त्याच घरमालकाची होती, पण 9 महिन्यापूर्वी ती सर्व जमीन मोहनने खरेदी केली होती आणि ते घर दुसऱ्या एका माणसानं विकत घेतलं होतं. सध्या ते घर रिकामं होतं. त्या घराची डागडुजी करून नंतर ते जास्त किमतीस विकण्याचा त्या मालकाचा विचार होता. त्या ठिकाणी बरंच गवत वाढलेलं होतं. त्या गवतात दडून बसलेल्या काही सशांनी चंद्रवदनाची चाहूल लागून ते पळ सुटले आणि तेव्हा चंद्रवदनने आणखीन 2 गोळ्या झाडल्या. पहिली गोळी बरोबर लागली आणि दुसरी फुकट गेली.
नंतर चंद्रवदनाने तो छोटा ओढा ओलांडला. त्यात डोबरावर पण पाणी नव्हते. त्यानंतर चंद्रवदनाने त्या पलीकडच्या घराकडे बघितले. त्या घराभोवतीची बाग ओसाड होती. पूर्वी त्या घराच्या सभोवताली दारांचे कुंपण होते, परंतु आता त्या कुंपणाला जागोजागी भगदाडे पडली होती. चंद्रवदनाने पुन्हा मागे परतण्यास सुरुवात केली. तसे करताना तो ज्या बागेच्या कुंपणाजवळून चालला होता, तेथून जात असताना तो अचानक थांबला. त्याच्या तोंडावाटे आश्चर्योद्गार निघाला. त्या शेतात सुमारे 20 फूट लांबीची जमिनीवरच तार पसरली होती आणि ती तिथल्या बांधात बसवलेल्या एका तांब्याच्या नळीतून घराच्या बागेकडे गेली होती. चंद्रवदनाचे कुतूहल जागृत झाले. ते घर रिकामेच आहे असं मोहनकडून समजलं होतं आणि बाजूलाच एक लाकडी फाटक होतं. चंद्रवदनाने त्या फाटकातून पलीकडच्या घराच्या अंगणात प्रवेश केला. त्या ठिकाणी त्याला आणखीन एक तार दिसली. ती त्या घरातून बाहेर आली होती आणि जवळच्या एका झाडाला बांधली होती. त्या घराचं दार बंद होतं. चंद्रवदनाने ते दार उघडून आत डोकावलं. बाहेर सूर्यप्रकाश होता, पण बंद घरात मात्र काळोख होता. पण चंद्रवदनाला अंधारातही दिसत होतं. काही क्षणातच त्या खोलीच्या मध्यभागी असलेली एक पेटी त्याला दिसली. त्या पेटीला 2 तारा जोडल्या होत्या. दुसऱ्या बाजूला अजून एक छोटी पेटी जोडलेली होती. तो एक वायरलेस ट्रान्समीटर आहे हे चंद्रवदनाने ओळखलं. विचार करत चंद्रवदन तिथून मागे परतला. त्या एका खेडेगावात तो गुप्त रेडिओ असावा हे आश्चर्य होतं. त्याच्या उजव्या हाताला रस्त्यावरून त्या घराकडे येण्याचा एक मार्ग होता. तिथल्या फाटकापलीकडे रस्त्यावर एक भटकैवाच मोटर उभी होती. चंद्रवदन त्या मोटारीकडे पाहत असताना बाजूच्या झाडीतून एक माणूस बाहेर पडला आणि तो मोटर चालवण्याच्या जागेवर बसला. तो माणूस सुमारे 50च्या घरातला असावा आणि तोच त्या मोटारीचा मालक असावा असं त्याच्या चेहऱ्यावरून आणि पेहरावरून वाटत होतं. त्या माणसाच्या मागोमाग आणखीन एक इसम त्या झाडीतून बाहेर पडला. तो किरकोळ शरीराचा असून त्याच्या अंगावरील कपडे त्याचे स्वतःचेच दिसत नव्हते. त्याची हालचाल चोरटी होती. तो इसम त्या पहिल्या माणसाच्या शेजारी बसला आणि नंतर ती मोटर भरवेगाने तिथून निघून गेली. घराकडे परतताना चंद्रवदनाने ते 3 मृत ससे उचलले. मोहन त्याची वाट बघत होता. त्यानं शिकारीबद्दल चंद्रवदनचे अभिनंदन केले व पाहुण्याने दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या जेवणाची सोय केली असं म्हणून लीला पण हसली. भोजनानंतर ते तिघे तिथल्या दिवाणखान्यात बसल्यानंतर मोहनने विचारलं, चंद्रवदन, तुला आमच्या आजूबाजूचा प्रदेश आवडला की नाही? फार आवडला, चंद्रवदन म्हणाला. बरी आठवण झाली. मी तुम्हाला काही चमत्कारिक हकीकत सांगतो. मोहन, ओढ्याच्या पलीकडच्या घराकडे जात असताना मला तुझ्या जमिनीवर पसरलेली एक तार दिसली. ती तार त्या घरातील एका पेटीला जोडलेली आहे. तो छुपा वायरलेस सेट असावा असं दिसतंय. हा काय प्रकार असावा? मोहननं आश्चर्याने विचारलं. त्या घराचा कोणीतरी गुप्त रेडिओ स्टेशन म्हणून उपयोग करत असावा असं दिसतंय. भलतंच, चंद्रवदन, तू रहस्यकथा लेखक असल्यामुळे तुला या साऱ्या कल्पना सुचतात. मी तुला अगदी पैजेवर सांगतो. तो इकडच्या भागातील मुलांचा काहीतरी खेळ असावा. त्या बाजूला विजेचा पुरवठा पण नाही. तुझ्या या स्पष्टीकरणानं माझं समाधान होत नाहीये, चंद्रवदन म्हणाला. तू जर येत असलास तर तुला मी ते प्रत्यक्ष दाखवतो. मोहन काहीशा नाखुशीने उठला. आता संधीप्रकाश जवळजवळ नाहीसा झाला होता. त्यामुळे त्यांनी एक टॉर्च बरोबर घेतला आणि ते घराबाहेर पडले. त्यावेळी बाजूच्या झाडीतून निरनिराळ्या प्रकारचे आवाज येत होते. रानकोंबड्या, ससे, कोल्हेकुई, रातकिडे यांचे आवाज होत होते. ते दोघे त्या घराजवळ पोहोचले तेव्हा अंधार अधिक वाढला होता आणि त्या घराची फार अंधुक आकृती दिसत होती. ती तार कुठेशी बघितली होतीस तू? मोहनने विचारलं. ती इथेच डाव्या हाताला होती. तुझा टॉर्च दे बघू. चंद्रवदनाने टॉर्चच्या प्रकाशात शोध घेतला. नंतर तो म्हणाला, तुला ते खरं वाटणार नाही, पण ती तार याच ठिकाणी होती आणि आता नाहीशी झाली. मोहन हसून चेष्टेच्या स्वरात म्हणाला, चंद्रवदन, तुला तसा भास झालेला दिसतोय. माझ्या हद्दीत ती तार कोण रोवेल? मित्रा, ती तार इथेच होती. ज्या तांब्याच्या नळीतून ती पलीकडच्या बाजूला नेली होती ती नळी अद्यापही तुझ्या या शेतात बांधातच आहे. वाटल्यास बघ. मोहनने खाली वाकून तांब्याचे नळकांडे बघितले आणि तो म्हणाला, हे कोणीतरी इथे अलीकडेच बसवले असावे, कारण मी 3 दिवसापूर्वी इथे आलो तेव्हा ते नव्हते. आता मोहनचं कुतूहल जागृत झालं होतं. तो चंद्रवदनाबरोबर पलीकडच्या बाजूला गेला. चंद्रवदन टॉर्चचा प्रकाश तिथल्या एका झाडावर सोडत म्हणाला, अरे च्या, त्यांनी इथली पण तार हलवलेली दिसते.
त्यांनी त्या घरात प्रवेश केला. तेथे फक्त 2 पेट्या होत्या. त्यातली हवा हुंगत चंद्रवदन म्हणाला, मोहन, तुला कसला वास येतोय काय? हो, येतोय, पण हा कसला वास? अरे हा हा सिगरेटच्या धुराचा वास दिसतोय, मोहन म्हणाला. चंद्रवदनाने जमिनीवर पडलेले एक सिगरेटचे थोटूक उचलले आणि तो म्हणाला, सिगरेट अगदी उंची आहे. मी आता या घराची पाहणी करतो. तू याच ठिकाणी थोडा वेळ उभा राहा. मोहननं नाखुशी प्रदर्शित करायला सुरुवात केली, पण चंद्रवदनने त्याला त्याचा टॉर्च परत केला आणि आपल्या कोटाच्या वरच्या खिशातून एक छोटा टॉर्च काढून तो मुळीच पावले न वाजवता घराच्या आतल्या भागाकडे गेला. त्याच्या डाव्या हाताला 2 दारं होती. दुसरी 2 उजवीकडे होती. जेव्हा त्यानं उजव्या बाजूच्या दारावर आपला टॉर्चचा प्रकाश सोडला, तेव्हा त्याला आणखीन एक दार किंचित थरथरताना दिसले. चंद्रवदनाने अनेक वेळा काळा पहाडच्या नात्यानं धोके पत्करले होते आणि तो ताबडतोब सावध असल्यामुळे आतापर्यंत कधीच पकडला गेला नव्हता. चंद्रवदनाने आपला टॉर्च विझवला आणि तो अत्यंत त्वरेने डावीकडे वळला आणि त्याच वेळी पिस्तुलाचा आवाज होऊन नारिंगी ज्वाला चमकली. लाकूड चिरले जाण्याचा आवाज झाला. तो आवाज हवेत पुरता विरण्यापूर्वीच दार जोरानं बंद होण्याचा आणि धावण्याचा आवाज ऐकू आला. चंद्रवदन पुढल्या दारापर्यंत जाईपर्यंत त्याला आणखीन एक शांतता भंग करणारा आवाज ऐकू आला. रस्त्यावर कोणीतरी मोटार सुरू करत होतं. आपण थोड्या वेळापूर्वी जी मोटार बघितली होती तीच ती मोटार असली पाहिजे अशी चंद्रवदनाची खात्री होती. चंद्रवदन, काय झालं काय? मोहनचा घाबरलेला आवाज ऐकू आला. त्यानं आपला टॉर्च पेटवला होता आणि तो भांबावून पुढल्या दरवाजाजवळ उभा होता. तू सुरक्षित आहेस ना? काय झालं? पिस्तुलाचा आवाज झाला, मला वाटतंय. हो, तो पिस्तुलाचाच आवाज होता, चंद्रवदन हसून म्हणाला. आपण येथे आल्यामुळे कोणाच्या तरी कामात व्यत्यय आला होता आणि त्याला ते आवडलं नाही. ते पहा, त्यानं झाडलेली गोळी या दारावरच्या लाकडात घुसली आहे. मोहनच्या प्रथम काही लक्षात येईना, पण जेव्हा कोणीतरी चंद्रवदनवर गोळी झाडली हे त्याला पटलं, तेव्हा तो तिथून बाहेर पडण्याची घाई करू लागला. आपण ताबडतोब पोलिसांना कळवलं पाहिजे. इथला अधिकारी माझ्या चांगला परिचयाचा आहे, मोहन घाईने म्हणाला. पण चंद्रवदन, तू इतका शांत कसा आहेस याचं मला नवल वाटतंय. कुणीतरी काही क्षणापूर्वी तुला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. होय, चंद्रवदन म्हणाला, पण तो आपल्या विचारात घडला होता. चल चंद्रवदन, आपण इथून बाहेर पडूया. काहीतरी गरम पेय घेतल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. ते दोघे तिथून बाहेर पडून फाटकाकडे निघाले. रात्रीच्या वेळी शेतातून जाण्याऐवजी हमरस्त्याने जाणं योग्य होतं. चंद्रवदन पुढे चालला होता. त्या घराच्या बाजूला थोड्या अंतरावर एक छोटी झोपडी होती. त्या झोपडीच्या जवळून जाताना चंद्रवदन कशाला तरी अडखडून धडपडला. त्यानं स्वतःला सावरून मोहनला इशारा दिला. मोहन, सांभाळ, रस्त्यात काहीतरी पडलंय. मी आत्ता खाली पडणार होतो त्याला अडखळून. मोहन आपला टॉर्च पेटवला. कोणीतरी माणसाचा पाय त्याच्या वाटेत आडवा पडला होता.